पूर्वी असं म्हणायचे की स्त्री आणि पुरुष एका रथाची दोन चाक आहेत. नंतर असं म्हणायला लागले की ते काय फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत, स्त्री आणि पुरुष रथाची दोन चाकं वगैरे. पण असं काही नाहीये की स्त्री आणि पुरुष ही सायकलची दोन चाकं आहेत असं म्हणायचे. मी म्हटलं का बरं तुम्ही असं म्हणता? म्हणे बघा, पुढचं चाक हे पुरुषाच्या हातात असतं, त्याच्याकडे हँडल असतं, ब्रेक असतं, हँडल कुठं वळवायचं, कुठल्या दिशेनं जायचं, ब्रेक कुठे दाबायचं, हे सगळं पुरुष मंडळी ठरवतात. आणि मागच्या जे चाक आहे त्याच्यावरती एक कॅरेज असतं. संसाराचा सगळा बोजा एकदा त्या कॅरेजवरती टाकून दिला की पुरुष आपले संसाराचा गाडा ओढायला मोकळे. पण आता परिस्थिती बदलली आहे. पुढचं चाक आता मुलींच्या हातात आलंय आणि मागचं चाक आता आपल्याकडे गेलंय. मला आपल्या सगळ्या मुलांना आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की आपण सुद्धा, आवाज थोडा घुमतोय, कमी कर. आपण सुद्धा करिअर, शिक्षण या सगळ्या, थोडा कमी कर, या सगळ्यांच्या दृष्टीनं थोडंसं गांभीर्यानं कसं या सगळ्या गोष्टीकडे पाहता येईल याचा विचार करायला हवा. इथं मोठ्या संख्येनं आज मुली उपस्थित आहेत, काही माझे तरुण मित्र उपस्थित आहेत. माझं तुम्हा सगळ्यांना दोन गोष्टी फक्त मी पोरांनो तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करायला आलेलं नाहीये. सांबरे साहेबांनी मला सांगितलं की आपण इथल्या सगळ्या तरुण मुलांशी गप्पा मारू, त्यांच्याशी बोलू. खरं तर तुमच्या आणि माझ्या पिढीत एका पिढीचा गॅप आहे. आता पूर्वी असं असायचं की वडील, वडिलांनंतर मुलगा. आता तसं नाही राहिलेलं. आता 5-10 वर्षातच जनरेशन बदलतीये. माझ्यापेक्षा तुम्ही स्मार्ट आहात, माझ्या पुढच्या पिढीचं तुम्ही नेतृत्व करत आहात. माझ्यापेक्षा दोन गोष्टी तुम्हाला चांगल्या कळायला लागल्यात, लवकर कळायला लागल्यात. नवीन तंत्रज्ञान तुमच्या हातात आहे. पण हे सगळं नवीन स्वीकारत असताना जुन्या काही गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जाता यायला हव्यात. मग जुन्या कोणत्या गोष्टी सोबत घ्यायच्या त्याची थोडीशी सांगड घालता यायला हवी. आणि म्हणून माझ्या अगोदरची पिढी आणि माझ्या पुढची पिढी यांच्यामध्ये थोडीशी सांगड घालून भविष्याचा वेध घेता येईल का, या विषयावरती खरं तर मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. काल मी पंढरपूरला गेलो होतो कार्तिकी निमित्त. तिथं गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसला अनेक मान्यवर आम्ही सगळेजण एकत्र जेवण करत होतो. कृषी मंत्री होते, काही आमदार होते आणि त्यात एक तुमचे मुंबईला आमदार आहेत पण त्यांचं गाव आता मराठवाडा आहे, ते डॉक्टर बालाजी किनीकर पण तिथे जेवायला होते. अचानक उपमुख्यमंत्रींच्या गाड्यांचा सायरन ताफा ऐकायला आला आणि जेवण आटपत आलेली होती. ज्यांचं जेवण झालं त्यांनी पटापट हात धुतले आणि ते सगळेजण DCM साहेब आले म्हणून सगळेजण तिकडे जायला निघाले. हे जे आमदार आहे ते डॉक्टर बालाजी किनीकर यांचे ताटातले शेवटचे 2 घास उरलेले होते आणि कुणीतरी त्यांना म्हटलं, ओ आमदार साहेब चला, DCM साहेब आलेत. त्यांनी 1च मिनिट हे 2 घास संपवतो. त्यांनी ते 2 घास संपवले जेवतानाचे. ताटात हात धुतला, ओझरत ताटाच्या पाया पडले आणि उठताना मला म्हटले, शिंदे साहेब या 2 घासासाठी मी मराठवाड्यातून मुंबईत 500 किलोमीटर आलो होतो. ते 2 शब्द ते बोलले आणि ते कालपासून आज प्रवासापर्यंत मी ते विसरू शकलो नाही की एक माणूस शेवटचे ते 2 घास संपवतो, ताटात एकही घास उष्टा टाकत नाही, ओझरत उठता उठता ताटाच्या पाया पडतो आणि म्हणतो या 2 घासांसाठी आम्ही मराठवाडा सोडून 500 किलोमीटर मुंबईला आलो. पोरांनो, ही आधीची पिढी होती. ही आधीची पिढी अशी होती, ताटात उष्ट ठेवणार नाही. ही आधीची पिढी होती, घरात आलेल्या माणसाला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. काटकसरी त्या सगळ्या लोकांनी प्रपंच केला. आता वडिलांना 500 रुपये पॉकेट मनी आपण सहज मागतो आणि वडिलांनाही वाटत असतं की अरे अच्छा आम्हाला नाही मिळालं, चला आमच्या पोरांना ते मिळायला हवं. ते 500 रुपये खर्च करताना किंचितचाही विचार आमच्या मनात येत नाही, खरंच आम्ही हे अनाठाई खर्च करतोय का, खरंच हे खर्च करताना याची आम्हाला गरज आहे का. मी म्हणत नाही तुम्ही कंजूस सारखं वागा, पैसे खर्च करू नका, पण कुठे पैसे खर्च करायचे, कुठे वाचवायचे, काय जपायचं, काय टिकवायचं, मला वाटतं याचं थोडंसं तारतम्य जर मागे डोकावून आपल्याला घेता आलं ना तर आपलं भविष्य सुंदर असू शकेल. तुम्ही जुनी माणसं बघा आपल्या घरातली, पाण्याचा अर्धा ग्लास पिली आणि अर्धा ग्लास जर उरला तर असं रस्त्यावरती फेकत नव्हते. दारातल्या एखाद्या कुंडीला ओतायचे, कुठल्या तरी एखाद्या झाडाच्या बुडाशी ते पाणी घालायचे. पाण्याचा अर्धा ग्लास सुद्धा वायाला जाऊ नये ही आपल्या आधीच्या पिढीची मानसिकता होती. हो एवढंच काय साहेब, घरात जर पाहुणे आले
आणि पाहुणा जर जायला निघाला 2 दिवस मुक्काम करून, सगळं घर त्याला वाटं लावायला जायचं. आणि एसटीला वाटं लावायला जर घरातली माणसं गेली आणि पाहुण्यानं बेल पडल्यानंतर गाडी पुढे गेली आणि पाहुण्यानं नुसता असा खिडकीतनं हात केला ना, तरी सोडवायला आलेल्या माणसांचे डोळे पाणावत होते. इतकी माणसं भावनाशील होती, इतकी माणसं म्हणजे त्यांच्यामध्ये त्या भावना होत्या. आता मी बघतो अंत्यविधीला जरी लोक गेली ना, तिकडे प्रेत जळत असते, इकडे लोक मोबाईलमध्ये खेळत असतात. आपल्यातल्या भावना आपल्याला जिवंत ठेवाव्या लागतील. तुम्ही डॉक्टर व्हाल, तुम्ही इंजिनियर व्हाल, तुम्ही पैसे कमवाल, तुम्ही उद्योग व्यवसायात याल, पण आपल्यातला माणूस पण जिवंत आहे का? आपल्यातला माणूस जगतोय का? मला वाटतं या गोष्टींचा विचार करण्याची मित्रांनो ही वेळ आहे. काल मी पेपरला वाचत होतो, राजस्थानमध्ये बॉन्डवरती मागच्या 2 वर्षामध्ये 500 मुलींची विक्री झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनी एखाद्या राज्यामध्ये 400-500 मुली अशा बॉन्ड करून विकल्या जाऊ शकतात. आम्ही माणूस म्हणून आहोत का? आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेस APJ अब्दुल कलाम साहेबांची भाषणं आम्ही फॅन होतो. काय कलाम साहेबांचे विचार! कलाम साहेब म्हणायचे 2020 पर्यंत आपल्याला महासत्ता व्हायचंय, आणि भारावून गेली होती सगळी तरुण पोरं. एखादा राष्ट्रपती आपल्या एखाद्या वाक्यातून, एखाद्या भाषणातून सगळ्या तरुण पोरांना काय दिशा देऊ शकतो? मला हेवा वाटायचा. अरे कलाम साहेबांनी नुसतं सांगितलं 2020 पर्यंत आपल्याला महासत्ता व्हायचंय. आम्ही कॉलेजला होतो, महासत्ता कशाबरोबर खायची आम्हाला माहितही नव्हतं, काय असतं महासत्ता होणं म्हणजे. पण तरी सुद्धा वाटायचं की आपल्या देशाच्या राष्ट्रपतीनं आपल्याला स्वप्न दाखवलंय की या देशाला महासत्ता करायचं. आणि मग जसं जसं मोठं होत गेलो, महासत्ता होण्यासाठी काय काय, मग कुठं ऐकलं की आपल्याकडे शस्त्रास्त्रांचा साठा एवढा असला पाहिजे, आपल्याकडे अन्नधान्य असं असलं पाहिजे, आपल्याकडे परकीय गंगाजळी अशी असली पाहिजे, आपल्याकडे निसर्ग पर्यावरण या संदर्भानं अशी संशोधनं झाली पाहिजेत, ही पावलं आपण उचलली पाहिजेत. हे सगळं आम्ही वाचत होतो. त्या दृष्टीनं भारत प्रयत्नही करतोय. आजही भारतानं अनेक क्षेत्रांमध्ये जगाला लाजवेल अशी प्रगती केलेली आहे. पण दुसऱ्या बाजूने मला आपल्याला सांगायचंय की ही सगळी प्रगती आपण करत असताना आपल्यातलं माणूस पण जर हरवून गेलं, आपल्याला निसर्ग कळाला नाही, आपल्याला समाज कळाला नाही, आपल्याला पर्यावरण, स्वच्छता, आरोग्य जर कळालं नाही, तर आम्ही ह्या प्रगतीला कुठे घेऊन जाणार आहोत? कुठल्या प्रकारचा विकास आम्हाला अपेक्षित आहे? आज जिजाऊ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून का तुम्हाला विचार करायला आम्ही प्रवृत्त करतोय की बाबांनो, भविष्याकडे आम्ही जरा असे सताड उघडे ठेवून, डोळे उघडे ठेवून आम्ही आमच्या भविष्याकडे थोडंसं पाहिलं पाहिजे. काय आम्ही बघतोय आमचं भविष्य? हे बघा, भविष्य म्हणजे कुठं जाऊन हात दाखवून ते भविष्य त्याला किती कळतं मला माहित नाही, पण आपण पुढच्या 10 वर्षानंतर स्वतःला कुठं पाहतो? आपण पुढच्या 20 वर्षानंतर माझ्या गावाला, माझ्या जिल्ह्याला, माझ्या तालुक्याला, माझ्या देशाला आम्ही कुठं पाहतोय? तुम्ही एलॉन मस्क नाव ऐकलंय? ट्विटर विकत घेतलं. काल परवापासून तर एकदम मीडिया पे वो छा गए. ट्विटर मधून एवढ्यांची नोकरी जाणार, एवढ्यांना हे होणार, कंटिन्यू मीडियावरती एलॉन मस्क आहे. पण मी एलॉन मस्कचं एक भाषण ऐकत होतो. त्याच्या भाषणातले किती मुद्दे काय पुढे होतील, खरे ठरतील मला माहित नाही, पण एलॉन मस्कचं भाषण ऐकल्यानंतर मला ते शेअर करावं असं वाटलं तुमच्यासोबत. तो त्याच्या भाषणामध्ये असं सांगत होता, 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशामधून विमानाचे प्रवास बंद करू आणि आम्ही रॉकेटनं प्रवास करू. रॉकेट लॉन्च करता येतं. एलॉन मस्क सांगत होता आम्ही ते लँड करू, आणि इथून जर अमेरिकेत जायचं असेल तर 5 मिनिटात तुम्ही अमेरिकेला जाल, आम्ही रॉकेटचे प्रवास सुरू करू. तो सांगत होता 2050 पर्यंत आम्ही असे रस्ते तयार करू, त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि त्या गाडीची बॅटरी आपोआप चार्ज होईल. तिला कुठं पेट्रोल पंपावर घेऊन जायचं नाही, कुठं डिझेल टाकायचं नाही, कुठं प्लग लावायचं नाही. तो त्याच्या भाषणामध्ये सांगत होता आम्ही अशी घरं तयार करत आहोत, त्या घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील, ते घर स्वतःची एनर्जी स्वतः करेल, त्या घराला एनर्जीसाठी कुणावरती अवलंबून राहावं लागणार नाही. चला ते आणि याच्यावरती संशोधन अंतिम टप्प्यात आहेत. चला ते काय होईल ते भविष्यात कळेलच, पण तुम्ही एक विचार करा, त्या देशातले तरुण किमान हा विचार तर करतात की 2050 पर्यंत आम्ही आमच्या देशाला इथे घेऊन जाऊ. आम्ही काय विचार करतोय? आमच्या डोक्यात अजूनही चाललंय आकडा कसा टाकायचा,
आम्ही का बदलणार नाही? का आम्ही वेगवेगळा विचार करू शकत नाही? तुमचं शिक्षण हे केवळ तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन नाहीये. रस्त्यावरची जनावरं सुद्धा उपाशी मरत नाहीत पोरांनो. आपण तर माणसं आहोत. शिक्षण म्हणजे फक्त पोट भरण्याची विद्या इथपर्यंत नाहीये. शिक्षणातून आमचं जगणं समृद्ध होणार आहे का? आमचं जीवन सुंदर होणार आहे का? आमचं शिक्षण हे समाजाभिमुख आहे का? आमच्या शिक्षणाचा समाजाला काही उपयोग आहे का? मला वाटतं हे प्रश्न आपण कधीतरी स्वतःला विचारायला नकोत. तुम्ही डॉक्टर व्हाल हो, पण तुम्हाला समाजाची नाडी कळते का? तुम्ही इंजिनियर व्हाल, पण तुम्ही समाज अभियंते होऊ शकाल का? साहेब, कितीतरी सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांना कळतं ठाण्यात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा, किती FSI, किती TDR, किती रुपयानं फ्लॅट विकायचा, किती पैसे मिळवायचे. पण पालिकेच्या रस्त्याचं काम सुरू असताना एखाद्या तरी सिव्हिल इंजिनियरला असं वाटतं का की अरे मला थोडंसं यातलं ज्ञान आहे, 2 मिनिट मी रस्त्यावर थांबेल, पालिकेच्या इंजिनियरला विचारेल जरा तुझं इस्टिमेट बघू, मी पण इंजिनियर आहे, मला पण कळतं. नाही, ते पालिका बघल, रस्ता त्यांचा आहे, टेंडर त्यांनी काढलंय, ठेकेदार ते, त्याचं ते बघतंय की. इंजिनियर म्हणून मला का वाटत नाही की रस्त्याच्या कामावरती 2 मिनिट मी उभं राहावं? डॉक्टर झाल्यानंतर मला कळतं माझं हॉस्पिटल मी कसं टाकेल. पण का एखाद्या डॉक्टरला वाटत नाही मी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्यावी, तिथल्या डॉक्टरशी 2 शब्द बोलावं, बाबा काय चाललंय, तुझी कोणती गोळ्या औषध आहेत, जगातलं संशोधन कुठं चाललंय, मी कुठं आहोत? का आम्हाला आमचा देश आमचा वाटत नाही? का आम्हाला आमचा समाज आमचा वाटत नाही? चॉकलेट खाल्लेला कागद डस्टबिन मध्ये घरात टाकायचा हे आम्हाला कळतं, पण गाडीच्या काचा खाली करून सरळ प्लॅस्टिकच्या पिशव्या रस्त्यांवरती फेकून देताना रस्ता आम्हाला आमचा का वाटत नाही? आम्ही कोणत्या शिक्षणाच्या गप्पा मारतोय? तुम्हाला असं वाटतं का की शाळेत जे शिकवलं जातं ते पाठ करणं आणि मार्क मिळवणं फक्त यालाच शिक्षण म्हणतात? गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही बाळांनो. याचा अर्थ मार्क मिळू नका असं नाही, मार्क मिळवा, पण तुम्ही समजून घेताय का? अरे तुमच्या खांद्यावरती मशाली ठेवून ही सगळी माणसं विचार करतायत की अरे काय सांबरे साहेबांना काय घेणं देणं आहे हो, मला तिकडून पुण्यावरनं बोलवलंय, इथं सगळे मान्यवर बोलवले, चला तुम्ही आमच्या पोरांसोबत बोला, गप्पा मारा. आजचा कार्यक्रम नसता केला तर काय फरक पडला असता का? आणि केला तर काय त्यांना कोण बक्षीस आणून देणार आहे का? वा वा सांबरे साहेब तुम्ही फार चांगलं केलं. पण या माणसांना का वाटतं? त्यांना वाटतं कुणीतरी बोलावं, आमच्या पुढच्या पिढीसोबत आम्ही संवाद साधावा. आणि आम्ही फार हुशार आहोत आणि तुम्हाला ज्ञान सांगायला आलो असं नाहीये, पण आमच्या 2 गोष्टी समजून घ्या की मला सांगायचंय की तुम्ही जे शिकताय ना ते फक्त आणि फक्त मार्कांसाठी शिकू नका. आणि याच्यात साहेब पोरांची चूक नाही आहे, पालक यांच्या मागे लागलेत. 95च पडले पाहिजेत, 99च पडले पाहिजेत. ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार असतात, बरोबर. मी अनेक सत्कारांना जातो. मी आता ते हल्ली सत्कार करताना त्या मुलाला माझी सवय होती, मी त्याला विचारायचो किती मार्क आहेत. आता ते विचारायचं पण सोडून दिले. त्याला विचारलं का ते सांगतोय 98, 99. त्याचे मार्क आणि आपले मार्क बघितले तर असं वाटतं ह्याचा सत्कार करायचा का नाही आपण. त्याच्या मार्कांच्या समोर आमचे मार्क म्हणजे फार दारिद्र्य रेषेच्या खाली. आणि पहिल्या 3 रांगा 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या मुलांच्या, पाठीमागच्या 3 रांगा 80 ते 90, आणि त्याच्या पाठीमागं किमान 50 रांगा 60-70 वाल्यांच्या होत्या. आता ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत ते खुश होते. आपण 90च्या पुढे आहोत. 80 ते 90 मधले प्रचंड टेन्शन मध्ये होते, आणि 60-70 वाले 90 वाल्यांपेक्षाही खुश होते. ते म्हणले हे 80-90 वाले जेवढे आहेत आपलं होईन तसं होईल, म्हणले आधी यांचे सत्कार होते. आता जे 80 ते 90 वाले होते त्यातले 2 पालक समोर बसलेले होते, एकदम सुतक पडल्यासारखं तोंड करून. त्यातल्या मी दोघांना वरती बोलवलं, म्हटलं तुम्ही एवढं टेन्शन का घेतलंय? ते म्हणले काय हो, पोरांना पार मथुरा पाण्यात घातली. म्हणले काय केलं? म्हणले महिनाभर आधी सांगत होतो जरा पहाटे उठ, जरा जास्त अभ्यास कर, आता 90च्या रांगेत बसलं असतं की नाही. म्हटलं किती पडले? काय म्हणले सांगायसारखा सुद्धा आकडा नाही हो. म्हणलं काय तर असेल? म्हणले काय त्याला 88-89% काहीतरी मार्क पडलेत. म्हटले आता त्या मुलाला 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख आहे. मग मी दोघा नवरा बायकोंना विचारलं तुम्हाला 10वीत किती होते? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती, आणि त्यांना टेन्शन होतं की पोराला 90 मिळू शकले नाही. मी म्हणत नाही मार्क मिळू नका,
चांगले मार्क मिळवा, त्याच्यासाठी प्लॅनिंग करा, अभ्यास करा. परंतु केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली तुमची गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही, हे पण समजून घ्या. फक्त पाठांतर करून तुम्ही पेपरला अरे समजून घ्या. भूगोल शिकतायत ना, भूगोलातले अक्षांश आणि रेखांश असे डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजेत. गणिताच्या तासाला गणितातले आकडे असे डोळ्यासमोर खेळले पाहिजेत. इतिहास शिकत असताना इतिहासातली पात्र तुमच्या नजरेसमोर आली पाहिजेत. मराठीतल्या धड्यांचे लेखक आणि कवी त्यांनी तुमच्याशी संवाद साधला पाहिजे. लॅबोरेटरीमध्ये जाऊन जर तुम्ही काही प्रयोग करत असाल तर तिथल्या सायंटिस्ट सोबत तुम्ही गप्पा मारल्या पाहिजेत. इतकं समरस तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत झालं पाहिजे. पण दुर्दैवानं पोरं बिचारी सकाळी डोळे चोळत चोळत उठतात. सकाळी अशी गाडीत पोरं कुंबली जातात, त्या गाड्या त्यांना शाळेत घेऊन येतात. शाळा सुटली का घरी जाऊच पोरग जेवतंय ना जेवतंय ते लगेच त्याला ट्युशनला पाठवलं जातं. ट्युशनवरून येऊन ते दप्तर टाकताय ना टाकताय तोच त्याला परत कुठल्या तरी वेगळ्या क्लासला पाठवलं जातं. त्याला सेल्फ स्टडी, विचार, चिंतन, मनन इतकं एंगेज करून टाकलंय पोरांना नको नको त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये की मुलांना चिंतनाला वेळच मिळत नाहीये. आणि जिकडून तिकडून वेळ मिळाला का मग पोरं मोबाईलमध्ये आहेत. काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स, किती कमेंट्स, फेसबुकवर कुणी काय बोलतंय. अरे काय मला सांगा, मोबाईल वाईट नाही, मोबाईल खूप चांगलं साधन आहे. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता इतकं चांगलं साधन आहे मोबाईल. पण तो किती वापरावा, कशासाठी वापरावा याचं तारतम्य आपल्याकडे असलं पाहिजे. साहेब, भारत हा मोबाईल वापरणाऱ्या अग्रगण्य देशांमध्ये आज भारताचा नंबर लागतो. सगळ्या जगातल्या नेटवर्क कंपन्या भारतातल्या पब्लिक वरती डोळे ठेवून आहेत की आम्हाला इथं नेटवर्क कसं